हाय फ्रेंड्स, हॅलो. तर बघू शकताय मी जात आहे आणि कुठं जात आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की मी कुठं जात आहे. तर बघा, चालली आहे. आमची राणी तयारच होती पुढं. मग माझंच वेट करत होती. आली, बसली मी गाडीत आणि आमचे महाराज सॉन्ग वगैरे चालू करत होते. तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत होती. सॉन्ग चालू केल्याशिवाय गाडी हलवतच नाही आहे आमचे महाराज, एवढे खतरनाक आहे. तर खूप छान असं जायच्या गाडी चालू करायच्या आधी गणपतीचं दर्शन घेतलं. छान गणपतीचा फोटो असं मूर्ती असं आमच्या गाडीत बसवलेला आहे. आम्ही खूप छान वाटतं येता जाताना गणपतीचं तोंड बघायला आम्हाला. तर फायनली आम्ही आलो बाहेर. हे गेट आहे मेन आमचे. तर आम्ही जात आहे. वातावरण बघा कसं आहे. खूप छान वाटत आहे. जायचं म्हटलं तर एवढं खुश होतो ना आम्ही सर्वजण. तर बाहेरचं लोकेशन बघा कसं वाटत आहे आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा की कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. तर बघा, आम्ही जातच आहे. फौज एरियात आहे. अजून बाहेर सिव्हिल एरियात पडलो नाही. तर आलेली आहे ही फायनल आमची फौज एरियाची गेट. या गेटच्या बाहेर सिव्हिल एरिया चालू झालं. मग फायनली आम्ही पोचलो सिव्हिल एरियात. तर बघू शकताय फौज एरियात कसं होतं आणि सिव्हिल एरियात कसं होतं. तर आमच्या बाबूचं नौटंकी बघा. आमचं बाबू, मी व्हिडिओ बनवत होती आणि बाबूची नौटंकी कशी चालू होती. तर पोरं वगैरे खूप खुश होते. जायचं म्हणलं तर खूप दिवसानं गाडी काढलं होतं. भरपूर दिवस बाहेर गेलोच नव्हतो, त्यामुळं आम्ही खूप दिवसानंतर गाडी बाहेर काढलो होतो. माझे पोरं वगैरे खूप खुश होते. छान वाटलं. आणि जाता जाता असं रोडच्या कडेचं लोकेशन वगैरे खूप छान वाटत होतं. तर मी थोडंसं असं व्हिडिओ घेतली. मग नदी लागली मला. रस्त्यावर असंच नदी लागली. छान व्हिडिओ घेतला. आणि इथं एक डॅम पण होता. डॅमचा पण एक व्हिडिओ घेतला छोटासा. आणि आलं आम्ही. मग इथं असं छान लोकेशन होता. मस्त वाटलं असं. आणि मग आम्ही आलो फायनली हरिद्वारला. बघा, तर हरिद्वारचं लोकेशन असं आहे. आम्ही इथं ट्रॅफिक लागलेली आहे. ट्रॅफिकमध्ये फसलो. जसं इथं पार्किंगमध्ये आलो तर पार्किंगमध्ये पण जागा नव्हती. तर किती गर्दी होती पार्किंगमध्ये बघा. थांबत एवढा कंटाळा आला होता आम्हाला. तर फायनली आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो आणि गाडीतून बाहेर आलो. उतरलो गाडीतून बाहेर. मग आम्हाला खूप भूक लागलेली होती. तर आम्ही आलो हॉटेलमध्ये. विचार केलं एकदा मंदिरात गेलं तर तिकडं काही खायला भेटणार नाही, म्हणून आम्ही बाहेर न जायच्या आधी खाऊन जावं म्हणून विचार केलं आणि आलो हॉटेलमध्ये जेवायला. तर हॉटेलमध्ये बसून कंटाळा आला. आमचा ऑर्डर काही येतच नव्हता. जेवण वगैरे मागितलेलं कंटाळलो. माझं बाबू वगैरे सगळे पोरं चिप्स वगैरे खात होते. फायनली आमचं जेवण आलं. डाळ रोटी वगैरे होती. तर मस्तमध्ये जेवण केलं आणि सर्व पोट भरलं. आणि मग गेलो आम्ही हरिद्वारचं दर्शन करायला. तर बघू शकताय तुम्ही पण छान असं हरिद्वारचं लोकेशन आहे बघा. अजून गेटच्या आतमध्ये नाही आहे, आम्ही बाहेरच आहे. तरी पण खूप छान आणि स्वच्छ एरिया आहे. खूप मस्त वाटलं असं. तर ही आहे मेन गेट हरिद्वारची. हरिद्वारच्या बाहेरच आहे आणि अजून मेन गेटच्या आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये आलेलो आहे मी फायनली इथं गेटच्या आतमध्ये. तर जिथं काय विकत होते सामान वगैरे आमचे बाबू जे दिसत होते ते मागतच होते. मग घेऊन देत होतो आम्ही पण. मग पुढं चाललो तर बघा नदीला पाणी कसं आहे. एवढा फुल भरून पाणी जात होतं नदीला. तर मला पाणी बघून खूप भीती वाटते. तरी पण मी लई धाडस करून गेली. हरिद्वार बघायचंच होता मला. तर गेलो आम्ही. खूप छान वाटलं. असं पुलावर आलो आणि नदीला खूप भरून पाणी जात होतं. भीती पण वाटत होती असं पुलावरून जायला. तरी पण मी धाडस करून व्हिडिओ वगैरे बनवली आणि पोरांना वगैरे घेऊन गेली. तर तुम्ही पण फुल व्हिडिओ बघा आणि हरिद्वारचे दर्शन करा. कुणीच व्हिडिओला अर्धा सोडू नका, अर्धा बघू नका. पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करा. नक्कीच तुमचं पण हरिद्वारचं दर्शन होईल. तर बघा, हे शिडी वगैरे आम्ही नदीच्या पलीकडनं आलो आणि शिडी चढून इकडं अलीकडं आलो. तर इथं असे छोटे मंदिर वगैरे आहे. तर मंदिराला जायच्या आधी आम्ही चप्पल वगैरे एका ठिकाणी ठेवलं टोकनवर. मग चप्पल वगैरे ठेवून नंतर मग आम्ही आलो असे छोटे मंदिर वगैरे. जे हरिद्वारचा मेन स्थापना आहे तर ही आहे ते निळा कलरची मंदिर मेन हरिद्वारचा. तर असे आजूबाजूला खूप छान छोटे मंदिर वगैरे होते. छान मंदिर वगैरे होते, भरपूर होते असे. मग आम्ही सगळे
मंदिरात दर्शन करायच्या आधी आंघोळ वगैरे केलं. छान वाटलं आंघोळ वगैरे करायला. तर बघा मस्त बाबू वगैरे आंघोळ केलं, सगळेजण नदीत आंघोळ वगैरे केलं. अशी मस्त डुबकी लावली मी पण. खूप भीती वाटत होती पाण्यात, आत जायला खूप भीती वाटत होती. तर लावली अशी 6 का 7 डुबकी काहीतरी लावली. मग पोरांना वगैरे खेळवली. मस्त वाटलं असं खेळून वगैरे झालं पोरांना. मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही पूजा केली. पूजा वगैरे मस्तमध्ये असं केलं. 2 ठिकाणी पूजा केली होती, परंतु पहिला पूजा केली त्याचा व्हिडिओ बनवायचा माझ्या लक्षात नव्हतं. मग लास्टचा पूजा केली तर इथं छान असं व्हिडिओ बनवली. मस्त वाटलं आणि पूजा वगैरे केलं तर मस्त वाटलं. झालं मग आमचं असं सगळं बाहेर म्हणजे नदीत फूल वगैरे दिवा वगैरे लावून वाहून आलं. मग छान वाटलं. मग चाललो आम्ही, आमचं पूजा वगैरे झाली तर आम्ही रिटर्न चाललो. नदीच्या अलीकडे आहे आम्ही, तर पलीकडे जायचं होतं आम्हाला. तर वरूनच सीडीच्या वरूनच मस्त असं व्हिडिओ वगैरे घेतलं तर खूप मस्त वाटलं. आणि बघा नदीला पाणी कसं जात आहे, एकदम भारी वाटलं असं लोकेशन बघायला. फर्स्ट टाईम आली होती. मग येताना तोंड वगैरे असं आग होत होतं, तर गॉगल वगैरे घेतलं सगळेजण. खूप मस्त वाटलं. सर्वांनी गॉगल वगैरे घेतलं आणि आलो बघा. घरी जायच्या तयारीत आहे. आलो, गाडीत बसलो आणि चाललो मग पन्हाळ्यावर आलो. पार्किंगचे पैसे जमा करायला. इथं पार्किंगचे पैसे बघा किती आहे. मग आलो. छान वाटलं हरिद्वारचं दर्शन वगैरे करून. तुम्हाला कोणाकोणाला हरिद्वारचं